पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2013 पेपर क्रमांक 2. क्वेश्चन पहिला, खालील जोड्यांची जुळणी करा. सन्मान आणि सन्मानित. एकचं ए ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. 90व्या वाढदिवसानिमित्त ऑस्ट्रेलियन सरकारचे टपाल तिकीट, याचा आन्सर आहे एम करुणानिधी. क्लीनट ग्लोबल सिटीजन ऑप्शन आहे अश्विनी अंगडी. जेफरसन पुरस्कार हरदीप पुरी. डी मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स कडून PhD, ऑप्शन नंबर 1 पंतप्रधान मनमोहन सिंग. क्वेश्चन नंबर 2, सोडियम एअर हीट एक्सचेंजर बाबतच्या खालील विधानांचा विचार करा. वर दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? चौथा ऑप्शन सर्व. 500 मेगावॅट वीज निर्मिती करणाऱ्या अणुभट्टीत ते वापरतात. महाराष्ट्रातील वालचंदनगर उद्योगात त्याची निर्मिती करण्यात आली. संयंत्रांची निर्मिती करणारा भारत जगातील दुसरा देश आहे. फ्रान्स हा पहिला देश आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा तांत्रिक दोषामुळे जेव्हा अणुभट्टी बंद पडते तेव्हा ते उर्वरित उष्णता बाहेर काढून अणुभट्टीला स्फोट होण्यापासून वाचवते. तिसरं, RBI गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नेतृत्वाखालील गटाने नुकताच राज्यांसाठी नवा विकास निर्देशक सुचविला आहे. त्यानुसार राज्यांची विविध प्रकारात वर्गवारी केली आहे. खालीलपैकी कोणता वर्ग प्रकार त्यात समाविष्ट नाही? वर्ग प्रकार त्यात समाविष्ट नाही. तिसरा आहे चौथा, पूर्णपणे विकसित. क्वेश्चन नंबर 4, सुपरनोवा बाबतच्या खालील विधानांचा विचार करा. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर चौथा ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे सर्व. सुपरनोवा ही स्फोट होऊन मृत्यू होणारा ताऱ्याची प्रक्रिया असून त्याने सोडलेल्या पदार्थाची वर्तुळाकार रचना तयार होते. मृत ताऱ्याच्या उर्वरित वस्तूला अवशेष म्हणतात. अंदाजित 1000 सुपरनोवांपैकी केवळ 270चा शोध लागला व त्यांपैकी दोघांचा शोध गेल्या 400 वर्षात लागला. सुभाशिस रॉय आणि सव्यसाची पाल या भारतीय वैज्ञानिकांनी अलीकडे सर्वात तरुण सुपरनोवाचा शोध लावला आहे. स्टेला हे काय आहे? पाचवाचा तिसरा, जगातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार. सहावा, भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशन 2013 बाबत खालील विधाने विचारात घ्या. सहावा, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? फक्त एकूण वजन 1340 किलोग्रॅम आणि बाकी होते एकूण 5 शास्त्रीय उपकरणे. मिथेनचा शोध घेणे अभियानाचा एकूण खर्च 450 कोटी. पद्मभूषण पुरस्कार 2013 संदर्भात सूची ए व सूची बी मधील जोड्या लावा. सातवा ऑप्शन नंबर 2 होता. डॉक्टर सरोजा वैद्यनाथ कला. विजयकुमार सारस्वत विज्ञान व अभियांत्रिकी. महाराज किशन भान नागरी सेवा. शिवाजीराव गिरीधर पाटील जनसेवा. क्वेश्चन नंबर 8, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 बाबत खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? आन्सर होतो ऑप्शन नंबर 2 ब फक्त. ब होतं 75% शहरी व 50% ग्रामीण लोकसंख्येस फायदा. आणि बाकीची वाक्य होती लाभार्थीस प्रत्येकी 5 किलो धान्य प्रत्येक महिन्यास मिळण्याचा अधिकार. किमान 6000 मातृत्व लाभ. 6 महिने ते 6 वर्ष वयापर्यंतच्या मुलांना मोफत पुरेसे भोजन. क्वेश्चन नंबर 9, इलेनॉर कॅटोन बाबतच्या खालील विधानांचा विचार करा. 9वा चौथा सर्व. तिने प्रतिष्ठेचे बुकर पारितोषिक मिळवले आहे. द लुमिनीराज कादंबरीकरता ते पारितोषिक तिला बहाल करण्यात आले. कादंबरी 832 पानांची असून पारितोषिकाच्या इतिहासातील सर्वात मोठी आहे, तर कादंबरीकार सर्वात लहान 28 वर्ष वयाची आहे.
ती राष्ट्रकुल देशातील शेवटची विजेती आहे, कारण पुढील वर्षापासून हे पारितोषिक जगातील सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. सूची ए व सूची बी मधील जोड्या जुळवा. 10वाचा पहिला, अग्नी एक अल्प पल्ल्याचे क्षेपणास्त्र. निर्भय सबसॉनिक क्रूज. ब्रह्मोस एक सुपरसॉनिक क्रूज. आकाश मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र. महाराष्ट्रातील भारतरत्नांबाबत कोणते विधान बरोबर नाही? 11वा तिसरा, एकाच व्यक्तीला मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातून सचिन तेंडुलकर अगोदर 7 व्यक्तींना भारतरत्न म्हणून गौरवले गेले. केवळ एका स्त्रीला भारतरत्न प्रदान केले गेले. सचिन तेंडुलकर पुरस्कार मिळवणारा प्रथम खेळाडू व सर्वात तरुण असेल. हे वाक्य होते. कोणते विधान बरोबर नाही? तर ऑप्शन नंबर 3 आन्सर होता. एकाच व्यक्तीला मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. खाली मॅथचे क्वेश्चन आहेत. 14, 16, 18, 21 पर्यंत आहेत. 22वा क्वेश्चन आपण घेऊ. महाराष्ट्रातील पुढील शिखरांची उंचीनुसार उतरता क्रम लावा. कळसुबाई, महाबळेश्वर, सप्तशृंगी, तोरणा, त्र्यंबकेश्वर. तर आन्सर होतं 22वा क्वेश्चन नंबर 22 होता 1. ABCDE म्हणजे जसं दिलं आहे तसं बरोबर होतं. कळसुबाई, महाबळेश्वर, सप्तशृंगी, तोरणा आणि त्र्यंबकेश्वर. क्वेश्चन नंबर 23, हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो? तर 3, बंगालच्या उपसागरावरून येणारी चक्रीवादळे. खालील ठिकाणी पर्जन्य प्रमाणाच्या उतरत्या क्रमाने लावा. 24 व 3, ब, क, अ, ड. ब, आंबोली. क, महाबळेश्वर. अ, माथेरान. ड, पाचगणी. जिल्हे व पिके याबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 25 वा 2, अ, ब. अ, नाशिक जिल्हा बाजरी उत्पादनात अग्रेसर आहे. भंडारा जिल्हा भात उत्पादनात अग्रेसर आहे. 26, 2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणता विभाग विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता? 4, पुणे. खालीलपैकी कोणत्या धरणांचा समावेश कुकडी जलसिंचन प्रकल्पाअंतर्गत होतो? 3, पिंपळगावजोगे, माणिकडोह, वडज, भंडारदरा, डिंभे. ओके. क्वेश्चन नंबर 28, महाराष्ट्राच्या औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली? 28 वय 3, यशवंतराव चव्हाण. 29, जिल्हे लोकसंख्या घनता 2001. 29 वय 1, सिंधुदुर्ग 165, नाशिक 321, नंदुरबार 165, गडचिरोली 67. 30, घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत ते ओळखा. 30, नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, ठाणे. ख्रिश्चन मिशनऱ्यांची गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव प्राथमिक शाळा काढल्या. त्या संस्थांना काय म्हटले जाई? 31, चॅरिटी, परोपकारी शाळा. महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ डॅश यांनी सुरू केली. 32, गोपाळ हरी देशमुख. ख्रिश्चन धर्मातील समतेने प्रभावित होऊन कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. 4, BEG तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. बी, नारायण शेषाद्री. ई, बाबा पद्मनजी. जी, नारायण वामन टिळक. महाराष्ट्रात सातारा येथे प्रति सरकार डॅश यांनी स्थापन केले. 34, क्रांतिसिंह नाना पाटील. यावली, चिमूर आणि आष्टी येथे चळेजाव चळवळ डॅश यांच्या प्रेरणेने सुरू झाली. 35, पहिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 36, व्यक्तींच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरिता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत. 36, सर्व. उद्देशपत्रिकेत बंधुभाव या तत्त्वाचा समावेश केला. मूलभूत हक्कांद्वारा प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.
हे हक्क वादयोग्य आहेत. गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली आहेत. क्वेश्चन नंबर 37. उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. 38. भारतीय राज्यघटनेने नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. कोणते बरोबर आहेत? 38वा चौथा सर्व. प्रबळ केंद्र आणि घटक राज्य यात अधिकार वाटणी, एकात्म न्याय संस्था, अखिल भारतीय प्रशासकीय सेवा, एकेरी नागरिकत्व. 39. भारत संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा. 39वा आहे ऑप्शन नंबर 1. संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य केसिव्हियर. पूर्णपणे संघराज्यही नाही, पूर्णपणे एकात्म राज्यही नाही, परंतु दोन्हीचा संयोग असलेले दुर्गादास बसू. प्रबल केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य सर आयव्हर जेनिंग्ज. एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य ॲन विले ऑस्टिन. 40. बंदी प्रत्यक्षीकरण आज्ञेबाबतचा विधानांचा विचार करा. 40वा चौथा. केवळ अ, ब आणि क वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत? केवळ अ, ब, क. बंदी प्रत्यक्षीकरण आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा. अ. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते. अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे. व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करून बंदी करण्याच्या कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याला देऊ शकते. न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळवण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते. वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत? 40वा चौथा. अ, ब, क. अ. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते. ब. अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे. क. व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करून बंदी करण्याचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याला देऊ शकते. क्वेश्चन नंबर 41. राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे? 41वा चौथा सर्व. जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे. राज्याच्या आणि व्यक्तीच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्य मान्य केली पाहिजेत. ही कर्तव्ये मूलभूत हक्कांना पूरक आहेत. समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये नागरी जाणीव विकसित होईल. 42वा चौथा. अ, ब, क आणि ड. अ. संसद कायदा करून त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवते. ब. नियुक्तीनंतर त्यांना नुकसानकारक होईल अशा प्रकारे वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन यात बदल करता येत नाही. हा सर्व खर्च भारताच्या संचित निधीतून केला जातो. आर्थिक आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती त्यांच्या वेतनात आणि भत्त्यात कपात करू शकतात. सर्व बरोबर आहेत. 43. योग्य जोड्या जुळवा. मूलभूत अधिकार. 43वा आहे तिसरा. मूलभूत अधिकार अमेरिकेचे संविधान. नीतिनिर्देशक तत्त्वे आयरिश संविधान. केंद्र सरकारला उर्वरित अधिकार कॅनडाचे संविधान. आणीबाणी जर्मनी वायमर संविधान. समवर्ती सूचीत खालीलपैकी कोणता विषय नाही? 44वा आहे. 44वा आहे चौथा. फक्त क. विवाह व घटस्फोट. आणि बाकीचे ऑप्शन होते फौजदारी कायदा, फौजदारी पद्धती, सार्वजनिक आरोग्य. 45. स्वातंत्र्य समतेपासून वेगळे अलग करता येत नाही. समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येणार नाही. हे उद्गार कोणाचे? 45वा आहे चौथा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
46 उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या 2005 कक्षेत येत नाहीत. 46 दुसरा विधानचूक. 47 हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. 47 दुसरा श्री वजाहत हबीबुल्ला. क्वेश्चन नंबर 48 मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे. 48 दुसरा 48 तास. भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची माहिती पडताळता काय खरे नाही. 49 चौथा एकूण वनक्षेत्रात महाराष्ट्राची भारताची टक्केवारी सुमारे 13%. आणि बाकीचे ऑप्शन होते. जिल्ह्यांच्या व खेड्यांच्या संख्येत महाराष्ट्राची भारताची टक्केवारी सुमारे 7%. क्षेत्रफळात व लोकसंख्येत महाराष्ट्राची भारताची टक्केवारी सुमारे 9%. शेती लागवड क्षेत्रात महाराष्ट्राची भारताची टक्केवारी सुमारे 11%. ATM या शब्दांची फोड डॅश डॅश अशी आहे. 50 दुसरा असिंक्रोनियस ट्रान्सफर मोड. 51 अंधांसाठी टेक्स्ट टू ब्रेल आणि स्पीच यांना एकत्र करून तयार केलेल्या माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या सिस्टीमचे नाव. 51 पहिला श्रुतीदृष्टी. 52 कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढवण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते जर त्यास. 52 दुसरा राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय. 53 खालीलपैकी शासनाची कोणती सर्व्हिस मोबाईलवर टाकल्यास शासनाच्या सेवांबद्दल माहिती पुरवते. 53 पहिला मोबाईल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे. क्वेश्चन नंबर 54 W3C या संज्ञेची फोड डॅश डॅश अशी आहे. 54 तिसरा वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्टियम. क्वेश्चन नंबर 55 तिसरा पहिला भारतीय सुपर कम्प्युटर कोणता. परम 8000. 56 खाली दिलेल्या नावांपैकी मीडिया लॅब एशियाचा कोणता प्रोजेक्ट 11वी व 12वीच्या गणित व जीवशास्त्र या विषयासाठी बनलेला आहे. 54 दुसरा ई-विज्ञानशाळा. खालीलपैकी कोणती भारतीय संस्था मायक्रोवेव्ह व इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करते. 57 पहिला समीर. पूर्णतः शैक्षणिक सेवांसाठी GSLV-F-01 च्या सहाय्याने सप्टेंबर 2004 मध्ये कार्यान्वित करण्यात आलेला भारताचा पहिला थीमॅटिक उपग्रह डॅश डॅश आहे. 58 दुसरा एड्युसॅट. DITY ने ओळख मॅनेजमेंटसाठी सिस्टीम तयार केली आहे. ती डॅश डॅश या नावे ओळखली जाते. 59 पहिला ई-प्रमाण. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 हा डॅश डॅश करिता अधिनियमित करण्यात आला. चौथा वरील सर्व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विरुद्ध होणारे अत्याचाराचे गुन्हे थांबवण्यासाठी अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करणे, मदत मिळवून देण्याकरता अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या बळी ठरलेल्या व्यक्तीचे पुनर्वसन करण्याकरता. 61 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 अनुसार अत्याचार म्हणजे ऑप्शन ए वरीलपैकी सर्व. अभक्षणीय व किळस उत्पन्न करणारा पदार्थ खाण्यास किंवा पिण्यास भाग पाडणे, भीक मागण्यास किंवा वेठबिगारी करण्यास प्रवृत्त करणे किंवा सक्ती करणे, खोटे दिवाणी किंवा फौजदारी गुन्हे दाखल करणे, मतदान करण्यास प्रतिबंध घालणे किंवा एखाद्या विशिष्ट उमेदवारास मतदान करण्यास भीती दाखवून भाग पाडणे. क्वेश्चन नंबर 62 चौथा वरील सर्व खालील विधानांचा हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 च्या अनुषंगाने विचार करा. छेद 8 अंतर्गतचे गुन्हे हे दखलपात्र व आसपास न मिटण्याजोगे आहेत. छेद 8 हे अंतर्गत गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी आरोपीवर असते.
प्रत्येक हुंडा प्रतिबंधन अधिकारी आपले कार्य व अधिकारांचा वापर शक्य तितक्या प्रमाणात असे गुन्हे होण्यापासून किंवा हुंड्याची मागणी करण्यापासून टाळण्याचा प्रयत्न करेल. तारण हा शब्द एखाद्या दस्तऐवज किंवा एखाद्या कायदेशीर अधिकार निर्माण करणारा दस्तऐवज दर्शवतो. क्वेश्चन नंबर 63. तिसरी नैरोबी जागतिक परिषद कशासाठी आयोजित केली गेली होती? 63 पहिला अ फक्त संयुक्त राष्ट्रांच्या महिला दशकाच्या मूल्यन व आढावा घेण्यासाठी तसेच समानता, विकास व शांततेसाठी. 63 पहिला अ फक्त संयुक्त राष्ट्रांच्या महिला दशकाच्या मूल्यन व आढावा घेण्यासाठी तसेच समानता, विकास व शांततेसाठी. 64 पहिला भारतीय संविधान व आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक या दोन्हीमध्ये कोणत्या संदर्भात साम्यता आढळून येते? 64 पहिला मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्त्वे. 65 सर्व देशात मानव अधिकारासाठी पक्षापरहित संस्थेची प्रस्थापना करण्यात पुढाकार कोणी घेतला? 65 दुसरा युनेस्को. 66 भारतामध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना कुठल्या वर्षी झाली? 66 चौथा 1993. 67 जर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्य म्हणून नवीन खोदलेल्या हापशीचे पाणी घेण्यास मनाई केली तर खालीलपैकी कोणता अधिनियम योग्यरित्या वापरता येईल? 67 तिसरा नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. 68 खालीलपैकी कोणत्या तक्रारीची चौकशी मानव अधिकार आयोग करू शकते? 1 आणि 2. 1 मानव अधिकारचे उल्लंघन. 2 सार्वजनिक सेवकाकडून अशा उल्लंघनांना प्रतिबंध करण्यास हयगय. 69 हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 व्यतिरिक्त कोणत्या कायद्यामध्ये हुंड्याविरुद्ध तरतूद आहे? 69 चौथा वरील सर्व. भारतीय साक्ष अधिनियम 1872, फौजदारी व्यवहार संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860. 70 दुसरा 70 हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 च्या अंतर्गत हुंड्याची जाहिरात केल्यास किती कालावधीचा कारावास होऊ शकतो? 6 महिन्यांपेक्षा कमी नाही, 5 वर्षापर्यंत वाढू शकतो. 71 भारतामध्ये देवदासी पद्धत एक धार्मिक प्रथा म्हणून प्रचलित आहे. योग्य पर्याय निवडा. 71 चौथा वरील सगळे. देवदासी पद्धत महिलेच्या मानव अधिकारांचे उल्लंघन आहे. देवदासी पद्धत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. देवदासी पद्धत मानवाचा दुव्यापार यामध्ये समाविष्ट होतो. 72 नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार गुन्ह्यास सहाय्य करणाऱ्या व्यक्तीस पुढील शिक्षा होते. 72 पहिला गुन्ह्यास असलेली शिक्षा. मानव अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या दिवशी झाला? 73 तिसरा 10 डिसेंबर 1948. 74 दुसरा पुढील अधिकारांमुळे मानवी अधिकार तयार झाले. नैसर्गिक अधिकार. असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबिंबित केली आहे. 75 दुसरा 14. 76 6 ते 14 वर्ष गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग 3 मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करून प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद? एक जोडी निवडा. 76 तिसरा 86वे संशोधन अनुच्छेद 21A. 77 बाल सुधार अधिनियम 2000 अनुसार आरोपीचे वय किती असावे? 77 तिसरा 18 वर्षांखाली. क्वेश्चन नंबर 78 मानव अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य हे सर्व मानवांचे जन्मसिद्ध अधिकार आहेत. ही उद्घोषणा खालीलपैकी कोणत्या दस्तऐवजात समाविष्ट होती? 78 पहिला व्हिएन्ना घोषणा 1993. 79 कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा या खटल्यात दिला आहे. 79 तिसरा मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार. 80 मुंबई पोलीस अधिनियम 1951
च्या अंतर्गत गुरेढोरेच्या व्याख्येमध्ये कोणत्या प्राण्याचा समावेश नाही? 80वा चौथा कुत्रा. निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा. 81वा दुसरा नागपूर. नारळाची लागवड झाल्यानंतर किती वर्षात फळे यावयास लागतात आणि साधारणपणे किती वर्षांपर्यंत फळधारणा होत राहते? 82 चौथा 5 ते 10 वर्षात व 100 वर्षापर्यंत. 83 जिल्ह्यात पोलीस अधीक्षक आणि पोलीस बळ कुणाच्या नियंत्रणाखाली असतात? 83वा पहिला जिल्हा दंडाधिकारी. 84 मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत पतंग उडवण्यास मनाई करता येते का? योग्य पर्याय निवडा. 84वा दुसरा आणि ब फक्त. होय, पोलीस विभागाला पतंग उडवण्यास मनाई करता येते. ब लोकांना इजा होण्यास कारणीभूत म्हणून पतंग उडवण्यास मनाई करता येते. 85 बॉम्बे पोलीस कायदा 1951 कुठे लागू होतो? 85वा दुसरा महाराष्ट्र. बॉम्बे पोलीस कायदा 1951 नुसार खालीलपैकी कोणते कृत्य हे गुन्हा नाही? 86वा चौथा एखाद्या व्यक्तीने भटक्या गुरांना कोंडवाड्यात घालणे. 97 भारताच्या संविधानाची 73वी घटना दुरुस्ती काय सुचवते? 87वा दुसरा अरुणाचल प्रदेशात पंचायतीत अनुसूचित जातींना आरक्षण नाही. 88 खालीलपैकी कोणती बाब विषय बॉम्बे पोलीस अधिनियम 1951 या कायद्यान्वये हाताळला गेला नाही. 88 तिसरा मानवी शरीर विरोधी अपराध. पोलीस अधिकाऱ्याची खालीलपैकी कोणती कर्तव्ये आहेत? 89 तिसरा पहिला आणि दुसरा दोन्ही. समन्स बजावणे आणि वॉरंटची अंमलबजावणी करणे. सार्वजनिक उपद्रव होण्यापासून थांबवणे. 90 भारतीय दंडसंहिता 1860 कोणत्या क्षेत्रात लागू आहे? 90वा दुसरा ब आणि क फक्त. ब जम्मू व काश्मीर राज्याव्यतिरिक्त संपूर्ण भारतात. 90वा दुसरा ब आणि क फक्त. आणि क जम्मू व काश्मीर राज्याला स्वतंत्र दंडसंहिता आहे. 91 खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत सदोष मनुष्यवध हा खून नसतो? 91 ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व पर्याय. जेव्हा सदोष मनुष्यवध हा स्वतःचा बचाव करण्याच्या हक्काचा कायदेशीर वापर करताना झाला असेल. जेव्हा सदोष मनुष्यवध हा आकस्मिक भांडणातून संतापाच्या भरात आकस्मिक मारामारी सुरू झाली असता झाला असेल. जेव्हा सदोष मनुष्यवध गंभीर व आकस्मिक प्रक्षोभामुळे स्वतःवरचा ताबा सुटल्याने झाला असेल. क्वेश्चन नंबर 92 भारतीय दंडसंहिता 1860 प्रमाणे डॅश वर्षाच्या मुलाने कोणतेही कृत्य केले तरी तो गुन्हा नसतो. 92वा तिसरा 7. 93 जर 6 पुरुष हल्ला करण्यास गेले आणि त्यातील 3 पुरुषांनी मारले परंतु 3ने नाही मारले, कुठला पर्याय योग्य आहे? 93वा चौथा सगळे 6 पुरुष हल्ल्यासाठी जबाबदार आहेत आणि प्रत्येकजण अशा प्रकारे जबाबदार असेल की त्याने स्वतःला संपूर्ण इजा केली आहे. 94 फौजदारी प्रक्रियेसंहितेबाबत कोणते विधान चुकीचे आहे? 94वा चौथा संहितेच्या सर्व तरतुदी जनजाती क्षेत्रांना लागू आहेत. 95 फौजदारी प्रक्रिया संहिता 1993 अन्वये निर्वाह भत्त्याची सोय ही कुणाकरता उपलब्ध करून दिली आहे? 95वा चौथा सर्व धर्मांच्या सर्व लोकांकरिता. फौजदारी कार्यवाहीमध्ये गुन्हा सिद्ध करण्याचा भर हा 96वा पहिला अभियोग पक्षावर असतो की आरोपीने गुन्हा केला. 97 एखाद्या पीडित मुलीचे वय वैद्यकीय पुराव्यानुसार जर 17 ते 18 वर्षे दाखवत असेल परंतु जर प्रत्यक्ष कागदोपत्री पुरावा वय 18 वर्षे दर्शवित असेल तर अशा प्रसंगी खालील कुठला पर्याय योग्य आहे? 97वा चौथा कागदोपत्री प्रत्यक्ष पुरावा डॉक्टरांच्या पुराव्यापेक्षा वरचढ ठरेल. क्वेश्चन नंबर 98 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये खालीलपैकी कोणत्या तरतुदी खऱ्या आहेत? 98वा चौथा अ ब क ड. पोलीस ठाणे प्रमुख त्याचे पोलीस ठाणे क्षेत्रात जे अधिकार वापरू शकतो तेच अधिकार अशा ठाणे प्रमुखाच्या क्षेत्राचा वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा वापरू शकतो. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने की ज्याला एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार आहेत
त्याने कोणत्याही नागरिकाची मदत मागितल्यास त्याला मदत करणे अशा व्यक्तीचे कायदेशीर कर्तव्य आहे. एखादी खाजगी व्यक्तीसुद्धा दुसऱ्या अशा व्यक्तीला की जी त्याच्या डोळ्यादेखत अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा करीत आहे त्याला अटक करून पोलीस ठाण्यात नेऊ शकते. असा पोलीस अधिकारी ज्याला कोणत्याही व्यक्तीला विना वॉरंट अटक करण्याचे प्राधिकार आहे तो एखाद्या व्यक्तीला अटक करण्याकरता त्याच्या मूळ कार्यक्षेत्राबाहेरही भारतात कुठेही पाठलाग करू शकतो. क्वेश्चन नंबर 99. भारतीय पुरावा कायदा 1972 अन्वये पुरावा या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी सर्वसाधारणपणे अंतर्भूत होतात? 99 पहिला. अ आणि ब. तोंडी व कागदोपत्री पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा. 100. भारतीय दंडसंहिता 1860 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबी गुन्हा या सदरात येणार नाहीत? दुसरा. वरीलपैकी एकही गुन्हा सदरात येत नाहीत.